अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील उपरी येथे आज आमदार अशोकराव माने यांनी आढावा बैठक घेतली। नगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीला सत्ताधारी भाजप व शिंदे गटाचे 2 नगरसेवक वगळता बाकीच्या सर्वांनी पाठ फिरवली। तर या बैठकीत उपस्थितांनी 46 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील अनियमितता, मुदतवाढ यासह पाणी योजना वेळेत पूर्ण केली नसल्यामुळे ठेकेदाराला वाढीव दंड या मागणीसह अनेक महत्त्वपूर्ण विषयावर मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याबरोबर जोरदार वादावादी झाली। यावेळी आमदार अशोकराव माने यांनी दर महिन्याला आढावा बैठक घेणार असल्याचं सांगितलं। हातकणंगले तालुक्यातील उपरी इथल्या नगरपालिका कार्यालयामध्ये आमदार अशोकराव माने यांनी आढावा बैठक घेतली। यावेळी शहरासाठी मंजूर झालेल्या 46 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेतील अनियमितता, मुदतवाढ यासह पाणी योजना वेळेत पूर्ण केली नसल्यामुळे ठेकेदाराला वाढीव दंड, प्रशासनाने ठराविक ठेकेदारांना कामे देणे, एका दिवसात 46 वर्क ऑर्डर देणे यासह अनेक महत्त्वाच्या विषयावर मुख्याधिकारी अजय नरळे यांच्याबरोबर उपस्थितांची जोरदार वादावादी झाली। तर या बैठकीला सत्ताधारी भाजप व शिंदे गटाचे 2 नगरसेवक वगळता बाकीच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने आमदार माने यांनी देखील आश्चर्य व्यक्त करत शहराच्या विकास कामासाठी तर सत्ताधारी नगरसेवकांनी बैठकीला यायला पाहिजे होते असे सांगितले। आज सकाळी उपरी नगरपालिका सभागृहात आमदार अशोकराव माने यांनी आढावा बैठक आयोजित केली होती। बैठकीच्या सुरुवातीला शहरासाठी मंजूर झालेल्या 46 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या ठेकेदाराने वेळेत योजना पूर्ण केली नाही म्हणून त्याला प्रति दिवस 2,500 असा किरकोळ दंड केला आहे। तो दंड प्रति दिवस 5,000 रुपये करावा, तसेच 4 kg ऐवजी वाढीव 6 kg पाईपलाईनचे वाढीव बिले देऊ नये असे सांगून सत्ताधारी मंडळी त्याला मुदतवाढ देण्यासाठी का आग्रही आहेत असा प्रश्न माजी नगरसेवक दौलतराव पाटील, शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख अजित सुतार यांनी उपस्थित केला। तर सामाजिक कार्यकर्ते अशोक खाडे आणि पाणी पुरवठा योजनेची सल्लागार वालचंद कॉलेजला 1% 46 लाख रुपये दिले। तसेच प्रशासनाने एकाच दिवशी मर्जीतील ठेकेदारांना तब्बल 4.5 कोटी रुपयांच्या 46 वर्क ऑर्डर दिली। त्या कामाची स्वतंत्र चौकशी करून संपूर्ण योजनेचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याची मागणी केली। माजी नगरसेवक सुभाष कागले यांनी नगरपालिकेने दिलेल्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी केली। माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांनी आमदार अशोकराव माने यांनी 2 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी दिलेल्या 1,80 लाख रुपये अद्याप खर्च झाला नसल्याने तो तत्काळ निधी वापरण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला आदेश देण्याची मागणी केली। तर माजी ग्रामपंचायत सदस्य धर्मवीर कांबळे यांनी आता नगरपालिका कार्यालय जिल्हा परिषदेच्या शाळेत असून शाळेला वर्ग कमी पडत आहेत, त्यामुळे नगरपालिकेने स्वतंत्र इमारत उभारावी अशी मागणी केली। किरण उपरीकर यांनी पाणी पुरवठा योजनेतील सर्वच कामात मोठा घोळ असल्यामुळे चौकशी करण्याची मागणी केली। यावेळी मुख्याधिकारी अजय नरळे आणि उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या उत्तरांनी समाधान न झाल्याने जोरदार वादावादी झाली। शेवटी आमदार अशोकराव माने यांनी प्रत्येक महिन्याला नगरपालिका सभागृहात आढावा बैठक घेणार असून शहराच्या समस्या जाणून घेऊन निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं। या बैठकीला भाजपचे नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे व शिंदे गटाच्या नगरसेविका सोनाली प्रशांत जाधव, विरोधी गटाच्या सरिता कोंदाडे यांच्यासह माजी नगरसेवक दौलतराव पाटील, रफिक मुल्ला, सुभाष कागले, अशोक खाडे, अजित सुतार, धर्मवीर कांबळे, किरण हुपरीकर, शिंदे शिवसेनेचे शहराध्यक्ष नितीन गायकवाड, डॉक्टर सुभाष मधाळे, प्रशांत जाधव आदीसह शहरवासीय उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।